गँगस्टर शरद मोहोळ याची शुक्रवारी हत्या करण्यात आली। लग्नाच्या वाढदिवसादिवशीच शरद मोहोळवर 4 गोळ्या झाडण्यात आल्या। शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ या पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या। हिंदुत्वाचं काम करत असल्यामुळे माझ्या पतीची हत्या झाल्याचा आरोप स्वाती मोहोळ यांनी केला। माझा सरकार आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे। माझा नवरा हिंदुत्वाचं काम करत होता म्हणून ही घटना झाली। समोरच्याला वाटत असेल की त्यानं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे। माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे। जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत हिंदुत्वासाठी लढणार, असं शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ म्हणाल्या। दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी मोहोळ कुटुंबाची भेट घेतली। मोहोळ कुटुंबाची भेट राजकीय नाही, स्वाती वहिनी हिंदुत्वासाठी काम करत आहेत। हिंदुत्वासाठी मोहोळ कुटुंब काम करत आहे। मी हिंदू म्हणून त्यांच्या सोबत आहे, त्यांना आधार देण्यासाठी आलो। त्यांनी हिंदुत्वाचं काम पुढे घेऊन यावं यासाठी आम्ही सांगायला आलो आहे। जे काही घडलं त्यामुळे खचून जाऊ नये, असं नितेश राणा म्हणाले। माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यावर जे काही माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे। आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे। माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार। जय श्रीराम, जय श्रीराम।